मोदींच्या मंत्री महोदयांनी आता गुजरात पोषक धोरणावरून घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळत आहे। जेडीएस नेते केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी बंगळुरूत प्रश्न विचारलेले आहेत। गुजरातमध्ये प्रकल्पासाठी एक रोजगारामागे 3 कोटी 20 लाखांचं अनुदान का? अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनीला 5000 रोजगारांसाठी 2 अब्ज डॉलर्सचं अनुदान का? भारत सरकारकडून अमेरिकन कंपनीला गुजरात प्रकल्पांसाठी गुंतवणुकीचं 70% अनुदान का? आणि इंग्रजी वृत्तपत्रातील या बातमीनं राजकीय वर्तुळात आता खळबळ माजलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे आपल्यासोबत आहेत। सर, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मोदींच्या मंत्री महोदयांनी आता गुजरात पोषक धोरणावरून घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळत आहे। तसं म्हणता येईल गौरी, कारण कुमारस्वामी हे एक ज्येष्ठ मंत्री आहेत। जनता दल सेक्युलर हा जो कर्नाटक मधील एक पक्ष आहे त्याचे ते नेते आहेत आणि या पक्षाबरोबर भाजपची या लोकसभा निवडणुकीत युती होती, त्याचा फायदाही त्यांना झाला। ते केंद्रामध्ये स्टील आणि हेवी इंडस्ट्रीजचे मंत्री आहेत। त्यांनी बंगळुरूमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना काही प्रश्न उपस्थित केले अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये आलेली आहे। त्या बातमीच्या आधारावरच हा घरचा आहेर नक्कीच म्हणता येईल। त्यांनी काय म्हटलंय गौरी, ते विचारतात आहे की एखाद्या अमेरिकन कंपनीला गुजरातमध्ये एक रोजगार निर्मितीसाठी तुम्ही 3 कोटी 20 लाखाची सबसिडी अनुदान कसं काय देताय? महत्वाचा प्रश्न आहे हा की एखाद्या विशिष्ट राज्यात एवढं मोठं अनुदान एका रोजगाराच्या निर्मितीसाठी, हे धक्कादायक म्हणावं असंच आहे। तेवढंच नाहीये, कुमारस्वामी यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की किती जॉब तयार करणार आहे गुजरातमध्ये, किती रोजगार निर्मिती करणार आहे ही अमेरिकन कंपनी? 5000। मात्र या कंपनीला त्यांच्या एकंदरीत भारतातील गुंतवणुकीच्या 70% अनुदान म्हणजे 2 अब्ज डॉलर्स एवढं मोठं अनुदान भारत सरकार का देते आहे हे कळत नाही, असंही कुमारस्वामी यांनी म्हटलेलं आहे गौरी। हो हो भोईटे सर, आपण पाहतोय खरं तर इंग्रजी वृत्तपत्रातील ही बातमी आलेली आहे। याचे नेमके राजकीय पडसाद काय म्हणू शकतात? आतापर्यंत अनेकदा मोदी सरकारचं गुजरातच्या बद्दल असलेलं प्रेम गुजरातमध्येच गुंतवणूक जाते। महाराष्ट्रात हा खूप मोठा गौरी राजकीय मुद्दा होत असतो। अगदी गौरी, तुम्ही जिथून येता त्या कोकणातील स्कुबा प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला असे आरोप झाले, त्यावर वादंग माजला। महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प कशा पद्धतीने गुजरातच्या दिशेने त्याला पाय फुटतात यावर विरोधक सातत्यानं भाजपा विरोधक आरोप करत असतात। अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकच मोदी मंत्रिमंडळातील एक केंद्रीय मंत्री, एक ज्येष्ठ मंत्री जेव्हा असे आरोप करतात की गुजरातमध्ये एका रोजगार निर्मितीसाठी 3 कोटी 20 लाखाचं अनुदान का, तेव्हा स्वाभाविकरित्या ही एक मोठी राजकीय घडामोडीची नांदी ठरते। या नव्यानं सत्तेवर आलेल्या मोदी सरकार तिसऱ्या कारकिर्दीत हा मोठा एक वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे गौरी। हो हो नक्कीच सर, यामध्ये असाही प्रश्न विचारण्यात आलाय की भारत सरकारकडून अमेरिकन कंपनीला गुजरात प्रकल्पासाठी गुंतवणुकीच्या 70% अनुदान का? हा मोठा खरं तर प्रश्न आहे जो विचारण्यात आलाय। कुमारस्वामी बंगळुरूमध्ये जनता दल सेक्युलरच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते। म्हणजे मुद्दा हा आहे ना की ते शेवटी एका प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत। प्रादेशिक पक्षांची अडचण अशी असते की ते जरी राष्ट्रीय पक्षांसोबत गेले गौरी, तरी सुद्धा त्यांना आपल्या प्रादेशिक अस्मितेचं, आपल्या प्रदेशाच्या हिताचं, राज्याच्या हिताचं, राज्यातील लोकांच्या हिताचं भान बाळगावंच लागतं। आणि एवढ्या वर्षांची एक सवय असते ना की माझ्या राज्यासाठी नाही, मग त्या एका विशिष्ट राज्यासाठी का? तर गुजरातच्या संदर्भात हा जो प्रश्न उपस्थित केलाय कुमारस्वामी यांनी, तो एका प्रादेशिक अस्मितेच्या अभिनिवेशातून त्यांनी हे केलेलं आहे। पुढे त्यांनी थोडी एक चलाकी सुद्धा केली आहे गौरी, राजकीय चलाकी म्हणता येईल त्याला। ते म्हणतात आहे हा काही माझ्या अधिकाराचा विषय नाहीये, पण मी बोललोय यावर। आता असं एका केंद्रीय मंत्र्यानं म्हणणं हे सुद्धा धक्कादायकच म्हणावं लागतं। अनेकदा आपण असं म्हणतो ना की त्या वेडामागे सुद्धा काहीतरी कारण असतं। वेड काय उगाच राजकारणी असल्याचं दाखवत नसतात। तसं यात दिसतंय की कुमारस्वामींची जीभ घसरली किंवा कुमारस्वामी उगाचच बोलून गेले असं यात वाटत नाही। एक ज्येष्ठ राजकीय नेते आहेत,
आताच त्यांचा पक्ष केंद्रात सुद्धा सत्तेतला भागीदार झालेला आहे. मोदी सरकारची एकंदरीत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कार्यशैली याबद्दल त्यांना माहीत नसेल असं होत नाही. तरी सुद्धा ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना का होईना अशा प्रकारे थेट आपल्या सरकारला घरचा आहेर देत असतील. या मुद्द्यावर मोदी सरकार सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडत राहिलं. तोच मुद्दा गुजरात प्रेमाचा ते जर इतक्या उघडपणे आणि आकडेवारीचं मांडत असतील, आणि गौरी तेवढंच नाहीये, त्यांनी त्या कंपनीचं नावही उघड केलेलं आहे. त्या कंपनीचं नाव आहे मायक्रॉन टेक्नॉलॉजी आहे, जिचं एकंदरीत अडीच अब्ज डॉलरचा तिचा प्रकल्प हा गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आता सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी थोडंसं सरकार झुकतं मारित असतं आणि त्याची वकिलीही केली जाते की पहा, आपल्या देशाला सेमीकंडक्टर निर्मितीत स्वयंपूर्ण आणि निर्यातक्षम बनवण्यासाठी आम्ही हे करतो आहोत. एकीकडे सत्तेतील मंत्र्यांकडून तशा पद्धतीनं मार्केटिंग करून आपल्या सरकारचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न, आणि दुसरीकडे त्याच सरकारमधील एक केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी असं दाखवलं. मोहिते सर, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत बोलण्यासाठी आपचे नेते धनंजय शिंदे आहेत, तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. धनंजयजी, धक्कादायक म्हणावा असंच घडतंय. मोदी सरकारमधील एक केंद्रीय मंत्री कुमारस्वामी, तुम्ही सुद्धा इंग्रजी वृत्तपत्रांमधील ही बातमी वाचली असेल, त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलेलं आहे की गुजरातमध्ये एका रोजगाराच्या निर्मितीसाठी एका अमेरिकन कंपनीला, मायक्रॉन कंपनीला 3 कोटी 20 लाखाचं अनुदान का, असा एक सरळस्पष्ट प्रश्न उपस्थित करत त्यांनी घरचा आहेरत दिलेला आहे आपल्या सरकारला. हो, तुम्हाला माहिती आहे की गुजरात सरकार दरवर्षी व्हायब्रंट गुजरात नावाचा कार्यक्रम राबवतं उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी. आणि यावर्षी जो 4 महिन्यापूर्वी व्हायब्रंट गुजरातचा ची थीम होती ती सेमीकंडक्टर ही थीम होती, आणि जगभरातल्या सेमीकंडक्टर कंपनीजला सरकारने बोलवलेलं. आता गंमत अशी आहे की आपल्याला कल्पना आहे की मोदीजींची एकंदरच कार्यशैली जी आहे, मोठा बडेजावपणा करायचा, आणि तो त्यावेळेस गुजरातमध्ये म्हणावी तशी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीची गुंतवणूक सुद्धा झाली नव्हती. तो फ्लॉप शो ठरलेला. आणि म्हणून आता जे काही कुमारस्वामी बोललेले आहेत ते सत्य बोललेले आहेत. हे सरकार बनण्याच्या बाबतीतच, म्हणजे मी एवढं म्हणेन की आगे आगे देखो होता है क्या. एक तर देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, ते गुजरातचे पंतप्रधान नाही आहेत. या संदर्भात अनेक वेळा आम्ही भूमिका घेतलेली आहे. आणि मग स्वतःच्या राज्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन अशा गोष्टी करणं, अरे तुम्ही बाकीच्या राज्यांचं काय, तर ही एक प्रकारची पार्शल भूमिका आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, आणि याचा कधीच पण समर्थन केले जाऊ शकत नाही. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने दक्षिण भारतामध्ये टेक्नॉलॉजी इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे, तर किंवा विशेषतः कर्नाटकामध्ये, कुमारस्वामी हे कर्नाटकाचे आहेत, आणि टेक्नॉलॉजी इंडस्ट्री गेल्या 20-25 वर्षात त्या कालावधीमध्ये ते सुद्धा सत्तेवर होते. आणि अशा वेळेस आपल्या इकडची इंडस्ट्री गुजरातमध्ये नेण्याच्या दृष्टीने जर पावलं पडत असतील, तर त्या अनुषंगाने त्यांनी ही कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडलेली आहे. त्या भूमिकेचं मला वाटतं समर्थन केलं पाहिजे, आणि याच्या संदर्भात अजून चर्चा झाली पाहिजे. सत्य जनतेसमोर यायला पाहिजे की कशा पद्धतीने नरेंद्र मोदी गुजरातमध्ये स्वतःच्या म्हणजे राजकीय फायद्याच्या दृष्टीने कायदे जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एकांगी भूमिका घेत आहेत. धनंजयजी, कुठेतरी असं वाटतंय का की गेल्या 2019ला 303 मिळवणारी भाजप, म्हणजे बहुमताच्याही स्वबळ बहुमताच्याही पुढचं सरकार होतं ते, त्यातलं, आणि आताचं मात्र 240 वाली भाजप जी बहुमतापासून 32 जागा दूर आहे, ती आपल्या मित्रपक्षांवर अवलंबून आहे. त्याचा फायदा कुठेतरी विरोधक नव्हे तर त्यांच्या आघाडीतील, एनडीए आघाडीतील मित्रपक्ष सुद्धा घेण्याची शक्यता व्यक्त होत होती. आता मात्र ती प्रत्यक्षात येताना दिसतंय, असं कुमारस्वामींच्या या सर्व वाटतंय. हो, निश्चितच. म्हणजे या पूर्वी जी मोनोपोली प्रकारे ज्या पद्धतीचं सरकार भाजपकडनं चालवलं जात होतं, त्याला ह्या मित्रपक्षांच्या सरकारमुळे एक प्रकारे आळा बसेल, जो देशातल्या लोकशाहीसाठी फायदेशीर आहे. विरोधी पक्ष पण स्ट्रॉंग झाल्यामुळे देशातील लोकशाही अधिक सुदृढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतीलच. परंतु आपण बघितलं असेल की कशा पद्धतीचं राजकारण कुमारस्वामी सरकारचं चाललेलं आहे. त्यांच्या कुटुंबातल्या
ज्या व्यक्ती आहेत, तुम्हाला माहिती आहे की प्रज्वल रेवण्णाबद्दल काय झालं आणि कशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे, तर अशा वेळेस आपली निगोशिएशन पॉवर वाढवण्याच्या दृष्टीने आणि जिथे संधी मिळेल तिथे मौके पे चौका मारायची संधी मला असं वाटतं की एनडीए आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते घेतील आणि सरकारवरती दबाव टाकून स्वतःचा जो काही राजकीय फायदा असेल तो करून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. हे जे धोरण दिसतंय म्हणजे कुमारस्वामींचा एक प्रश्न जरी ते पुढे चलाकीनं धनंजयजी असं म्हणतात की मी काही यातला अधिकारी व्यक्ती नाही. नक्कीच बोईटे सर, तर या वक्तव्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. दोघांनाही धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.